हात जोडायचे, मनातल्या मनात आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं, ग्रामदेवतेचं, आपल्या गुरुजनांचं आणि आई वडिलांचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय अम्बे नमो नमः, श्री अम्बे नमो नमः, मां जगदम्बे नमो नमः। जय जय अम्बे नमो नमः, जय अम्बे नमो नमः, श्री अम्बे नमो नमः, मां जगदम्बे नमो नमः। जय जय अम्बे नमो नमः। बोला जय अम्बे नमो नमः, श्री अम्बे नमो नमः, मां जगदम्बे नमो नमः। जय जय अम्बे नमो नमः। जय अम्बे नमो नमः, श्री अम्बे नमो नमः, मां जगदम्बे नमो नमः। जय जय अम्बे नमो नमः। बोला जय अम्बे नमो नमः, श्री
अम्बे मा जगदम्बे जय जय अम्बे जय अम्बे नमो नमः श्री अम्बे नमो नमः मा जगदम्बे नमो नमः जय जय अम्बे नमो नमः जय अम्बे नमो नमः श्री अम्बे नमो नमः मा जगदम्बे नमो नमः जय जय अम्बे नमो नमः बोला जय अम्बे जय अम्बे नमो नमः श्री अम्बे नमो नमः मा जगदम्बे नमो नमः जय जय अम्बे नमो नमः जय अम्बे नमो नमः श्री अम्बे नमो नमः मा जगदम्बे नमो नमः जय जय अम्बे नमो नमः सर्वमङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः ॐ नमो देवी भागवत पुराण पुरुषोत्तमाय नमो वेदव्यास पराशर वाल्मीकि शुकचरण कमलेभ्यो नमः या माया मधुकैठव प्रभायिनी या महिषोन्मालिनी या धूम्रेक्षण चण्डमुण्डमथिनी या रक्तबीजाशिनी शक्तिशुम्भ निशुम्भ दैत्यदालिनी या सिद्धि लक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटिमूर्ति संहिता मा पादो विश्वेश्वरी बोल जगदम्बा माता की जय बोल दुर्गा माता की जय बोल सप्तशृंगी माता की जय बोल रेणुका माता की जय बोल तुळजा भवानी माता की जय
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आमच्या या कौटुंबिक स्वरूपातलं आणि घरगुती वातावरणामधलं हे श्रीमद देवी भागवत कथेचं आयोजन आणि या देवी भागवत कथेसाठी उपस्थित असलेले माझे सगळे कुटुंबीय आणि ऑनलाईन श्रवण करणारे, याच्यामध्ये माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, माझे मंडळी आहेत, अपतेष्ट, अशा सर्व श्रोत्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना या व्यासपीठावरून प्रणाम करतो. आजची 7वी माळ माता काल रात्री. काळाचाही काळ, काळा सुद्धा घाम फोडेल असा काळाचाही कर्दन काळ असलेली माता कालिका काल रात्री. कुणी रणचंडिका सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. अनेक नाव या माता भगवतीला आहेत. या नवरात्रीमध्ये माता भगवतीचा जागर करण्याच्या दृष्टीने भक्तांच्या अंतःकरणातली भक्ती, भगवतीच्या संदर्भातलं तिचं जे श्रद्धेचं स्वरूप आहे ते व्याप्त होण्याच्या दृष्टीने या नवरात्रोत्सवामध्ये माता भगवतीची आपण आराधना केली पाहिजे. माता भगवतीच्या लीलाचं गायन केलं पाहिजे, जागरण केलं पाहिजे, कथेचं श्रवण केलं पाहिजे. कारण की या नवरात्रोत्सवामध्ये विशेष करून माता भगवती जास्त भक्तांवर प्रसन्न होते, कृपावंत होते. आणि माता दुर्गेचे हे वेगवेगळी 9 रूप. आजची 7वी माळ माता काल रात्री, कोणी काली म्हणतो, असं या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे श्रीमद देवी भागवताचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या देवी भागवताच्या आजच्या 7व्या दिवसाची सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काल देवी भागवताच्या 6व्या दिवशी आपण भगवंताने घेतलेल्या अवतारापैकी श्री कृष्ण अवतार काल श्रवण केला. श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. बालपणामध्ये अनेक दैत्यांचा त्या ठिकाणी उद्धार केला, ज्याच्यासाठी भगवंत अवतारित झाले होते. तो कंस, जरासंध, शिशुपाल, दंतवक्त्र, काल यवन असे जे दैत्य होते, या दैत्यांचा खात्मा भगवंताने त्या कृष्ण अवतारामध्ये केला. एवढंच काय की भगवंत जेव्हा जेव्हा मनुष्य योनीमध्ये अवतार घेतात, पृथ्वी तलावावर अवतार घेतात, तेव्हा तेव्हा केवळ दुर्जनांचं निर्दालन हा एकच विषय नसतो, तर त्याच्याबरोबर भगवंताचे जे भक्त आहेत, सज्जन आहेत, या सज्जनांचं रक्षण, या भक्तांसाठी, भक्तांना अभिप्रेत असलेल्या त्यांच्या मनोकामना पूर्तीसाठी भगवंत अवतार घेतात. आणि भगवंत अवतार घेतात ते केवळ आदिमायादी शक्ती माता भगवतीच्या प्रेरणेने. कारण की भगवान विष्णूंना माता भगवतीने तसा अधिकारच प्राप्त करून दिला, तेवढं स्थानच त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे इतर देवतांच्या मानाने. भगवान विष्णूंवर माता भगवतीने फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आणि अवतार घेण्यामागे अनेक कारणही त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. मग नारदाचा शाप असेल, भृगु ऋषींचा शाप असेल, अशा शापामुळे भगवंतांना मृत्यू लोकामध्ये मनुष्य योनीत
जन्म घ्यावा लागतो आणि भगवंत असूनही त्यांना सर्वसामान्य माणसासारखं जगावं लागतं, वागावं लागतं. सर्वसामान्य मनुष्य जसं प्रपंचामध्ये जीवनामध्ये येऊन अनेक प्रकारचे दुःख, कष्ट, यातना भोगतो, तद्वत भगवंत सुद्धा त्याचप्रमाणे त्या मनुष्य योनीमध्ये येऊन तशा प्रकारचं दुःख भोगतात, तशा प्रकारचे कर्म करतात. आणि एवढंच काय, माता भगवती सुद्धा या दैत्यांच्या निर्दालनासाठी जेव्हा दैत्य उन्मत्त होऊन देवतागणांना त्राही त्राही करून सोडतात, देवतागण जेव्हा त्रस्त होतात, जेव्हा देवतागणांनाही दैत्य जास्त त्रस्त करायला लागतात, आटोक्यात येत नाही, त्यावेळेला मात्र सर्व देवतागण हतबल होतात आणि आदिमायदी शक्ती मातेला शरण जातात, तिची आराधना करतात, तिची स्तुती करतात आणि सांगतात, आई तू जरी आम्हाला शक्ती दिलेली असली, तू जरी आम्हाला प्रेरणा दिलेली असली, तरी आम्ही यथाशक्ती या दैत्यांचं निर्दालन करतो. पण काही दैत्य आमच्या हातून मरत नाही, त्यांना तुझ्या हातूनच मरण अपेक्षित असतं. आणि मग देवतागणांच्या विनंतीला मान देऊन माता भगवती वेगवेगळ्या प्रकारची रूप घेते, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेते. आणि या अश्विन महिन्याच्या या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिषासुराचं निर्दालन करताना माता भगवतीने जो अवतार घेतला तो महिषासुर मर्दिनी म्हणून. एवढे हे 9 दिवस पर्यंत माता भगवतीने त्या महिषासुराला, त्या शुंभाला, त्या निशुंभाला, त्या चंडला, त्या मुंडला, अनेक दैत्यांना धारातीर्थी पाडलेला आहे. अशा संदर्भातलं हे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे देवी भागवताचे श्रवण आपण करत आहोत. की जे देवी भागवत परीक्षित राजाचा मुलगा जन्मेजय याला व्यासमुनी सांगत होते. व्यासमुनीच्या मुखारविंदातून भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची कथा सांगितल्यानंतर, ऐकल्यानंतर जन्मेजय कृतार्थ झालेला आहे, त्याला खूप मोठा आनंद झालेला आहे. त्याने व्यासमुनींना विनंती केली, म्हणाले, मुनिवर, माता भगवतीने जे अवतार घेतले या दैत्यांच्या निर्दालनासाठी, यांच्या वधासाठी, कृपा करून त्या अवताराच्या कथा तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग व्यासमुनी ती कथा सांगतायत की महिषासुर नावाचा एक दैत्य अत्यंत अक्राळ विक्राळ, अत्यंत बलशाली, अत्यंत शूर पराक्रमी असा असताना त्याने नेहमी देवांच्या ठिकाणावर, देवांच्या स्थानावर आक्रमण करावं आणि त्या महिषासुरांचं आणि त्या दैत्यांचं त्या ठिकाणी, देवांचं आणि दैत्यांचं त्या ठिकाणी घनघोर युद्ध व्हावं, असं सातत्याने देव आणि दैत्यांचं युद्ध सारखं चालू असायचं. अशाच पद्धतीने हा महिषासूर देवतांशी युद्ध करत होता, अत्यंत घनघोर असं युद्ध. आणि त्या युद्धामध्ये आपण विजयी व्हावं म्हणून त्याने मोठी कठीण तपश्चर्या केली ब्रह्मदेवांची. दैत्य तपश्चर्या सुद्धा तितक्याच कठीण पद्धतीने ते करायला मागे पुढे पाहत नव्हते. सर्व दैत्य ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायचे, ब्रह्मदेवाची आराधना करायचे. त्याच्यासाठी तो महिषासूर तप करण्याच्या निमित्ताने
सुमेरू नावाच्या पर्वतावर जाऊन तो त्या ठिकाणी तप करत आहे. त्या महिषासुराने ब्रह्मदेवाचं जवळजवळ 10,000 वर्ष तप केलं, तपश्चर्या केली. अनेक कठीण तपश्चर्या त्या महिषासुराने केल्यामुळे ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर, कारण की दैत्य हे ब्रह्मदेवाचीच आराधना करायची, देव जे आहेत ते विष्णूची आराधना करतात. सज्जन जो असतो, भक्त जो असतो, भाविक जो असतो, तो भगवान विष्णूची आराधना करतो, आदिमायादी शक्तीची आराधना करतो. मात्र दैत्य दुर्जन हे कुणाची आराधना करतात? ब्रह्मदेवाची. त्या महिषासुराच्या तपोबलाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याला त्या तपामधून त्याला उठवलं, त्याला सांगितलं, उठ महिषासुरा, तू कशासाठी तपश्चर्या केली? तुझ्या तपोबलाने मी प्रसन्न झालेलो आहे. तुला जो काही वर मागायचा असेल तर तू निसंकोचपणे माझ्याकडनं मागून घे. मग त्याला काय वर मागायचा होता? की देवतांशी युद्ध करताना मला मृत्यू येता कामा नाही. कारण की सारखं युद्ध करावं लागायचं आणि त्या युद्धामध्ये दैत्यांची त्या ठिकाणी अनेक दैत्य त्या ठिकाणी मारले जायचे, देवतागण सुद्धा मारले जायचे. देवतागणांपासून आपल्याला पराभव प्राप्त होणार नाही, आपल्याला विजय प्राप्त होईल यासाठी दैत्यगण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायचे. आणि तद्वत महिषासुराने सुद्धा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतला. आणि वर मागायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला महिषासुराने सांगितलं की देवा, तुम्हाला जर मला वर द्यायचाच असेल तर मला अमरत्वाचा वर द्या, मी मरूच नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे महिषासुरा, अरे जो जन्माला येतो तो आज ना उद्या मरणार. जन्म मृत्यू हे एकमेव अटळ आणि सत्य आहे, ते कधी कोणाला चुकलेलं नाही. मला सुद्धा माझं सुद्धा पुनरुज्जीवन मला करून घ्यावं लागतं. मला तर किती 100 वर्षाचं आयुष्य आहे, म्हणजे माणसाच्या हिशोबाने किती 1 लाखाच्या वर त्यांचं आयुष्य आहे. आपण त्या दिवशी कालगणना पाहिली. तरी सुद्धा मला कुठेतरी थांबावं लागतं, मला पुनरुज्जीवित व्हावं लागतं. अरे तू तर यत्किंचित दैत्य आहे, अमरत्वाचा वर मी अद्यापर्यंत कोणाला दिला नाही, कोणाला देऊ शकत नाही, तुला कुठून देऊ? अमरत्व सोडून तुला जर काही बाकीचं मागायचं असेल तर ते तू खुशाल मागून घे. आणि मग तो महिषासूर फार हुशार होता. त्याने पाहिलं की आपण आता मरण जर मागायचं, इच्छा मरण जर मागायचं आहे, अमरत्व आपल्याला तर काही प्राप्त होत नाही, मग आपण इच्छा मरण मागायचं. मग इच्छा मरण असं मागायचं की जे शक्य नाही. म्हणजे कोण? आपण जर पशु पक्ष्याकडनं, प्राण्यांकडनं, देवांकडनं, याच्याकडनं त्याच्याकडनं जर मरण मागितलं तर ते सहजासहजी आपल्याला होऊ शकेल, मिळू शकेल. पण तू अशी एक अबला आहे, स्त्री आहे, की स्त्री आपल्याला मारू शकणार नाही. कारण की स्त्री ही शेवटी त्याची विचारधारा, त्याला जे वाटत होतं स्त्रीच्या संदर्भात की स्त्री ही अबला आहे, स्त्री ही निष्क्रिय आहे, स्त्री आपल्यासारख्या शूरवीराला मारू शकणार नाही. म्हणून मग मरण जर आपल्याला यावंसं वाटत असेल तर वर मागताना त्याने ब्रह्मदेवाकडे असा वर मागितला की देवा, तुम्हाला जर मला मृत्यू द्यायचा असेल तर एका स्त्रीकडनं मला मरण यावं, हा मला वर तुम्ही द्या. ब्रह्मदेव हसले. अरे तू स्त्री शक्तीला अबला समजतोस मनातल्या मनात? तुला असं वाटतं का की तुझ्यासारख्या शूर पराक्रमी दैत्याला स्त्री मारू शकणार नाही? अरे स्त्री जेव्हा तिच्या अंतःकरणातून ममता जेव्हा पाझरते तर त्या ममतेमध्ये चांगले चांगले त्या ठिकाणी गलित गात्र होतात. परंतु जेव्हा ती रणचंडिकेचं रूप घेते
ती जेव्हा रुद्र अवतार त्या ठिकाणी घेते तर चांगल्या चांगल्यांची त्या ठिकाणी डाळ शिजत, चांगले चांगले धारातीर्थी पडतात, चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो, असे ब्रह्मदेव मनातल्या मनात विचार करतायत. आणि तरी सुद्धा तू स्त्रीकडनं तुला मरण यावा असा वर मागतो. ठीक आहे म्हणाले. ब्रह्मदेवाने त्याला तो वर देण्यासाठी तथास्तु म्हटलं की ठीक आहे, तुझा जो इच्छा मरणाचा जो तू वर मागितला ना, तुला स्त्रीकडनं मरण येऊ असा मी तुला वर देतो. आणि अशा पद्धतीने त्या महिषासुराला वर देऊन आमचे ब्रह्मदेव अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाकडनं तो वर प्राप्त झाला. त्याच्यामुळे तो जो महिषासुर होता तो अत्यंत उन्मत्त झाला. काय झाला? उन्मत्त झाला. त्याला असं वाटलं की बस आता मला अमरत्व सारखंच त्याच्या बरोबरीच, त्याच्या तोला मोलाचाच आपल्याला वर मिळालेला आहे. आपल्याला कोणी आता मारू शकत नाही. स्त्री तर आपल्याला मारू शकत नाही, कारण की स्त्रीच्या शक्तीपेक्षा आपली शक्ती इतकी जबरदस्त आहे की स्त्रीकडनं आपल्याला मरण येणं कदापि शक्य नाही. आणि मोठ्या अहंकाराने, मोठा उन्मत्त अशा पद्धतीने, मोठ्या अभिमानाने तो पृथ्वीवर जणू काही साम्राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करू लागला. त्या महिषासुराने हजारो अशी दानव सेना त्या ठिकाणी निर्माण केली आणि या पृथ्वी तलावावर तो त्या दैत्यांच्या मदतीने, त्या दैत्य सेनेच्या मदतीने या पृथ्वी तलावावर जणू काय तो अत्याचार करायला लागला, प्रजाजनांचा छळ करायला लागला. अनेक राजांना त्याने निष्कारण मारून टाकलं. अनेकांना बंदिवास त्या ठिकाणी भोगायला लावला. एवढंच काय, आता इंद्रावर स्वारी करण्याची त्याची तयारी बघितल्यानंतर इंद्र इकडे घाबरला. त्याला असं वाटतं की हा आता जास्त उन्मत्त झालेला आहे. ब्रह्मदेवाकडनं याला वर प्राप्त झाल्यामुळे कदाचित हा आपल्या इंद्रलोकावर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पाहणार नाही. तो जिंकण्याचं धाडस करतो आहे अशी जेव्हा खात्री या इंद्राची झाली तेव्हा इंद्र त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणे देवा, अहो काय म्हणे, तुम्ही नेहमीच दैत्याने तुमची आराधना करावी, दैत्याने तुमची तपश्चर्या करावी आणि तुम्ही दैत्यांना नको तो वर देऊन टाकावा. काय म्हणे, आता माझं कामच ते आहे. ब्रह्मदेवाने त्या इंद्राला सांगितलं, माझं कामच आहे, मला ती जबाबदारी दिलेली असल्यामुळे मला ते करावं लागतं. आणि मग इंद्रदेव त्या ब्रह्माला, त्या शंकरजींना घेऊन विष्णूकडे गेले आणि विष्णूने हा सगळा प्रकार सांगितला. सर्व देवतांनी निश्चय केला की जर महिषासुर अशा पद्धतीने उन्मत्त झाला असेल तर त्याला आपण वधित केलं पाहिजे. महिषासुराशी युद्ध करावं आपण, त्याचा निश्चय त्यांनी केला. आणि मग सर्व देवगण एकत्र झाले. त्यांनी सुद्धा देवतागणांची सेना निर्माण केली आणि ती सेना निर्माण केल्यानंतर देव आणि महिषासुरांमध्ये युद्ध सुरू झालं. अत्यंत घनघोर असं त्या देवतागणांमध्ये आणि त्या महिषासुरांमध्ये बरेच वर्षपर्यंत त्या ठिकाणी युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये महिषासुराचा विजय झाला. काय झाला? विजय झाला. देवतागण कमकुवत ठरले. महिषासुराची एवढी मोठी सेना, त्याचा स्वतःचा एवढा मोठा पराक्रम, एवढा तो बलशाली, त्याची सेना सुद्धा तेवढीच पराक्रमी. त्याच्यामुळे त्या दैत्यांच्या पुढे देवतागणांचा काय टिकाव लागला नाही आणि त्या महिषासुराने त्या युद्धामध्ये विजय प्राप्त केला. आणि विजय प्राप्त केल्यामुळे इंद्राचं इंद्रलोक, स्वर्गलोक, अनेक देवतागणांची जी जी ठिकाणं होती ती सगळी तो एक 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 करून हस्तगत करायला लागला. इंद्रलोक प्राप्त करून घेतलं, इंद्राला बेघर करून टाकलं, वरुण देवाला बेघर करून टाकलं, अग्निदेवाला बेघर करून टाकलं. ते सगळे
पराजित अशा अवस्थेमध्ये सगळे देवतागण त्या महिषासुराच्या भीतीपोटी इकडे तिकडे कुठेतरी आपलं जीवन व्यतीत करू लागले. दऱ्या डोंगरामध्ये आपला जीव लपवत, आपलं स्वतःचं रक्षण करत इकडे तिकडे कुठेतरी लपून आपलं जीवन व्यतीत करायला लागले. किती दिवस आपण अशा पद्धतीने या महिषासुराच्या भीतीपोटी आपण अशा पद्धतीने किती दिवस दऱ्या डोंगरामध्ये राहायचं? सगळे देवतागण विचार करतायत. सगळे देवतागण एकत्र आले. त्यांनी विचार विनिमय केला आणि मग ठरलं की ब्रह्मदेवा, आता तुम्हीच सांगा, आता या महिषासुराचं काय करायचं? तुम्ही त्याला जो वर दिलेला आहे तो त्याला वर काय दिलेला आहे? आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं की मी त्याला अशा पद्धतीने वर दिलेला, त्याच्यामुळे तो आपल्याकडनं मरणार कोणत्याही देवताकडनं, पुरुष देवताकडनं महिषासूर मारला जाणार नाही. कारण की त्याने वरच असा काही मागून घेतला की तो स्त्रीच्या हातून मरू इच्छितो. त्याच्यामुळे आपण किती आटापिटा केला जीवाचा, तर तो आपल्या हाताने काही मरणार नाही. तो स्त्रीच्या हाताने मरू इच्छितो. म्हणे मग आता काय करायचं? म्हणे मग आता माता भगवतीची आराधना करायची, माता भगवतीची स्तुती करायची. आणि मग ते सगळे देवतागण माता भगवतीची स्तुती करायला लागले. गिरी नंदिनी नंदित मोदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विद्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी ज्येष्ठनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिन रम्यक पर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिण दुर्मुख दर्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिणी संकट रोषिणी किल्बिष मोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दिति सुत रोषिणी दुर्मुद शोषिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिन रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिन रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिन रम्यक पर्दिनी शैलसुते. बोल जगदंबा माता की जय. आणि मग अशा पद्धतीने सर्व देवतागण त्या महिषासुराच्या वधासाठी आदिमायादी शक्ती माता भगवतीची त्या ठिकाणी ते आराधना करायला लागले. आराधना केल्यानंतर आणि मग अशा पद्धतीने जेव्हा ब्रह्मदेवाने त्या सर्व देवतागणांना सांगितलं की महिषासूर हा तपश्चर्या करत असताना मी त्याला अशाशा प्रकारचं वर दिलेलं आहे आणि तो स्त्रीकडनंच मरण त्याला येणार, त्याने मागून घेतलेलं आहे इच्छा मरणाचं वर. त्याच्यामुळे माता आदिमायादी शक्ती माता भगवतीची आपण काय केली पाहिजे? आराधना केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने माता भगवतीची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर माता भगवती त्या ठिकाणी प्रसन्न झाली. सगळ्या देवतागणांसमोर प्रगट झाली. सगळ्या देवतागणांनी त्या मातेला प्रणाम केला. माता जेव्हा प्रगट झाली त्यावेळेला माता महालक्ष्मीच्या रूपात प्रगट झाली. कोणाच्या रूपात? महालक्ष्मीच्या रूपात प्रगट झाली. गौर असा वर्ण, काळे भोर डोळे, 18 हात असलेली माता महालक्ष्मी. सुंदर असं तिचं रूप माता भगवतीचं, महालक्ष्मीचं. आणि ते माता भगवतीचं महालक्ष्मीचं रूप पाहिल्यानंतर सर्व देवतागणांना धन्यता त्या ठिकाणी प्राप्त झाली. सगळे देवतागण प्रणाम करतायत. आईला सांगतायत, आई आमचं घराणं जरा ऐकून घे. तू अंतर्यामी आहे, तुला आमची सांगण्याची गरज नाही. परंतु तरी सुद्धा या महिषासुराने आम्हाला खूप त्रस्त केलेलं आहे आणि या महिषासुरापासून आमचं रक्षण व्हावं याच्यासाठी आम्ही तुझी आराधना केली आणि तू प्रसन्न झाली. तर कृपा करून तू आम्हाला या महिषासुरापासून, याच्या त्रासापासून मुक्त कर. आणि मग माता भगवती
माता महालक्ष्मीच्या रूपात आलेली होती. त्या दैत्यगणांवर तिने स्मित हास्य केलं, करुणा दृष्टीने देवतागणांवर करुणा दृष्टी टाकली. आणि मग सर्व देवतागण, आधी आपण आईला काहीतरी दिलं पाहिजे तर आई आपल्याला देईल. आईला काय दिलं पाहिजे म्हणून मग प्रत्येक जण, प्रत्येक देवता आपापल्या परीने काय काय देतं बघा. त्या महालक्ष्मीला, भगवतीला द्यायला प्रत्येक जण उत्सुक झालेला आहे. माता भगवती या ठिकाणी प्रगट झालेली, म्हणून प्रत्येक देवतागणाला असं वाटायला लागलं की आपण आईला काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग महासागराने आईला काय दिला? कंठहार दिला सागराने. त्याच्यानंतर विश्वकर्माने सुंदर असा चुडामणी दिला. वरुण देवताने कमल पुष्पांची माळ दिली महालक्ष्मीला, वैजंती माला ज्याला आपण म्हणतो ती दिली. हिमालयाने सुंदर सुंदर रत्न दिले. विष्णू भगवंतांनी त्या महालक्ष्मीला एक सुंदर चक्र दिलं. शंकराने त्रिशूल दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलसाठी कमंडलू दिलं. आणि मग माता महालक्ष्मी त्या सिंहावर आरूढ झालेली आहे. आणि मग ती माता त्या ठिकाणी सज्ज अशा पद्धतीने झालेली आहे. तिच्यावर मातेला बघितल्यानंतर सर्व देवतागण कृतकृतार्थ झालेले आहेत. सगळ्यांनी त्या देवीचं अभिवादन केलं आणि त्या देवीला सांगितलं की आई, महिषासुरापासून आमचं रक्षण कर. त्यावेळेला माता महालक्ष्मीने त्या सर्व देवांना सांगितलं की काळजी करू नका बर का, मी या महिषासुराचा वध करीन, तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि मग जेव्हा माता हातामध्ये सगळे 8 हातांमध्ये 8 प्रकारची आयुध, 8 प्रकारची शस्त्रास्त्र जेव्हा तिने हातात घेतली आणि त्या सिंहावर बसून माता भगवतीने त्या महिषासुराला ललकारलेलं आहे, आवाहन केलेलं आहे मोठमोठ्याने. हा 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 अशा पद्धतीने महालक्ष्मी त्या ठिकाणी हसायला लागली. माता महालक्ष्मीच्या हसण्यामुळे जणू काय त्या ठिकाणी सर्व दिशा दुमदुमून निघालेल्या आहेत. त्या ठिकाणी पृथ्वी थरथर कापायला लागलेली आहे, पर्वत कंप पावायला लागलेले आहेत. आणि तो सगळा आवाज त्या महिषासुराने ऐकला. त्या महिषासुराच्या सोबत असलेली सगळी सेना जी होती, त्या दैत्य सेनेने तो मोठा आवाज, हसण्याचा आवाज ऐकला. आणि आवाज ऐकल्यानंतर तो महिषासूर त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे. त्याने पाहिलं की एवढा मोठा आवाज, की ज्या आवाजामुळे 10 दिशा निनादून निघालेल्या आहेत. धरणी माता जणू काही थरथर करायला लागलेली आहे. आलं का लक्षात? हा एवढा मोठा आवाज कुणाचा आहे? कोण आहे? आपल्यापेक्षा बलशाली या जगामध्ये देवतागण तर असू शकत नाही, मग कोण आहे? आणि मग त्या महिषासुराने त्याचा तपास करण्यासाठी एका मंत्र्याला पाठवलं. मंत्र्याला सांगितलं की जा, एवढ्या मोठ्याने हसणारी ती व्यक्ती कोण आहे? देव आहे, दानव आहे, कांठी कुठली वेगळी शक्ती आहे? ती जरा ती शक्ती बघा आणि मला सांगा. आणि मग तो मंत्री त्या ठिकाणी आलेला आहे. त्या मंत्रीने त्या अष्टभुजा महालक्ष्मीचं रूप पाहिलं. दैदिप्यमान असं त्या माता भगवतीचं रूप काय. आणि माता भगवतीचं रूप पाहिल्यानंतर त्याला तर असं वाटतं की ती एक स्त्री आहे. स्त्रीने वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी रूप घेतलेलं आहे. आणि मग तो मंत्री त्या देवीजवळ जाऊन सांगतो कसा, म्हणे अगं ए अंबिके, अगं ए देवी, जो कोणी तू असशील, तुला महिषासुराचा असा निरोप आहे काय की महिषासूर तुला प्राप्त करू इच्छितो. त्याच्यासाठी तुझी स्थिती काय? तू कोण आहे? तू मूळ रूपात ये. त्या महिषासुराशी तुला संबंध प्रस्थापित करायचा आहे आणि त्याने मला तेवढ्यासाठी पाठवलेले आहे काय. तो तुला भेटू इच्छितो. तर मी काय केलं म्हणजे तू त्याला भेटू शकशील? त्यावेळेला माता भगवतीने त्या यांना सांगितलं. कोणाला? त्या मंत्र्याला. आणि त्याला सांगितलं, अरे म्हणे मंत्री,
तू महिषासुराचा मंत्री आहे का? महिषासुराने तुला पाठवलेला आहे का? तुला जर माझा परिचय पाहिजे असेल तर मी अखिल विश्वाची जननी आहे. मला जगत जननी म्हणता म्हणे. चराचराची जननी आहे. चराचरावर माझं अधिराज्य मी या ठिकाणी गाजवते आहे. मी महालक्ष्मी आहे. आणि मी जो अवतार घेतलेला आहे ना तुझ्यासारख्या महिषासुराच्या, तू महिषासुराचा मंत्री आहे ना, म्हणजे महिषासुर तुझा स्वामी आहे. तर तुझ्या स्वामी असलेल्या महिषासुरांसारख्या अनेक दैत्यांचा वध करण्यासाठी मी हा अवतार घेतलेला आहे. काय? जे दैत्य देवतागणांना त्रास देतात. असुरांनी अनेक प्रकारे देवतागणांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. तशाच महिषासुराने सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे. त्या अत्याचाराचं फळ मी देण्यासाठी या ठिकाणी प्रगट झालेली. जा म्हणे मंत्री, ज्याने तुला पाठवलं माझ्याकडे त्याला जाऊन माझा निरोप सांग की त्याला जर त्याचा जीव प्रिय असेल, त्याला जर त्याचा प्राण प्रिय असेल तर त्याने माझ्या नादी लागायचं नाही. मी अशा प्रकारे दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी, दैत्यांचा संहार करण्यासाठी हे रूप प्रगट केलेलं आहे. हे माझं खऱ्या अर्थाने तुला माझी जी परिस्थिती आहे, माझं जे रूप आहे, माझी जी शक्ती आहे हे मी तुला सांगत आहे. आणि तू जाऊन त्या महिषासुराला सांग, तुला जर जीव प्रिय असेल काय तर तू पाताळात निघून जा बऱ्या बोलाने, नाही तर तू माझ्याशी युद्ध कर. अशा पद्धतीने त्या महालक्ष्मीने त्या महिषासुराच्या मंत्राला तो निरोप दिला. आणि तो निरोप घेऊन हा जो महिषासुराचा मंत्री होता तो मंत्री त्या महिषासुराकडे आलेला आहे. आणि त्या महिषासुराने त्याला पाठवलं असल्यामुळे त्या महिषासुराने विचारलं की तुम्ही जाऊन आले का मंत्री? म्हणे जाऊन आलो. म्हणे काय, कोण आहे ती? देव आहे का, माणूस आहे का, राक्षस आहे का, प्राणी आहे? तेव्हा त्या मंत्र्याने सांगितलं म्हणे, अहो दैत्यराज, मी जेव्हा त्या तिथे गेलो, ज्याचा हसण्याचा आवाज ऐकून साऱ्या दिशा दुमदुमाला लागल्या, पृथ्वी थरथर करायला लागली, ती सर्वसाधारण शक्ती नाही, ती जबरदस्त शक्ती आहे. तिने मला सांगितलं की मी या जगाची जननी आहे. आणि तुमच्यासाठी तिने निरोप दिलेला आहे की महिषासुराला जर त्याचा प्राण प्रिय असेल तर त्याने माझ्या नादी लागायचं नाही, त्याने पाताळात जायचं नाही, तर मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझ्याशी युद्ध करायचं. अशा पद्धतीने त्या देवीने मला निरोप घेऊन पाठवलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर महिषासुराला मोठा राग आलेला आहे. काय? महिषासुराने विचार केला, आपण डायरेक्ट जाण्यापेक्षा आधी मंत्र्याला पाठवलं, आता एक शूर असा जो आहे ताम्र नावाचा दैत्य, आपण त्याला पाठवूया, त्याच्यासोबत सैन्य पाठवूया. आणि त्या सैन्यामध्ये ती जी कोणी स्त्री असेल त्या स्त्रीला तो ताम्र हरवून येईल. आपल्यापेक्षा त्याला आपण पाठवलं पाहिजे. म्हणून ताम्र नावाच्या दैत्याला, त्या शूरवीराला ते युद्धाच्या तयारीनिशी पाठवलं. तो ताम्र नावाचा दैत्य हजारो दैत्यगणांची सेना घेऊन ज्या ठिकाणी आमची महालक्ष्मी माता प्रगट झालेली होती, सगळे देवतागण माता भगवतीच्या संरक्षणाखाली, आश्रयाखाली त्या ठिकाणी उभे होते. आणि मग हा ताम्र नावाचा दैत्य त्या देवीकडे गेला. तिथे गेला, आधी त्याने सामंजस्य वृत्तीने त्या भगवतीची स्तुती केली आणि मग आपल्या महिषासुराचं वाखाणणी करायला लागला की म्हणे, देवी तू जो कोणी असेल, तू जेवढी पराक्रमी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पराक्रमी असलेला माझा स्वामी आहे, माझा दैत्यराज आहे, महिषासूर आहे. आणि त्याला तू प्राप्त व्हावी म्हणून तू बऱ्या बोलाने जा, नाही तर माझ्याशी युद्ध कर म्हणे. आणि मग त्या ताम्राशी माता भगवतीचं, माता महालक्ष्मीचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे. मोठ्याने जबरदस्त असतं ते युद्ध.
सुरू झालं. पण त्या आदिमायदी शक्ती माता भगवतीचं रूप असलेलं महालक्ष्मीने त्या दैत्याच्या, त्या जो ताम्र नावाचा जो दैत्य होता त्याच्या सोबत त्याने जे सैन्य आणलं होतं, त्या सैन्याचा त्या एकट्या मातेने पराभव केला. आणि पराभव पाहिला त्या ताम्राने. त्याने पाहिला आता आपली काही आता स्थिती ठीक नाही, आपण आता इथून पळालं पाहिजे. आणि मग तो तिथून पराजय स्वीकारून तो तिथून पळाला आणि डायरेक्ट महिषासुराकडे जाऊन पोहोचला. त्याने सांगितलं की अहो, ती जबरदस्त शक्ती असलेली देवी आहे, ती आमच्या आटोक्यात येत नाही. आम्ही तिच्या भीतीपोटी पळून आलो म्हणे. बरेचसे सैन्य तिने पराजित केलेले आहेत. मी माझा जीव वाचवत इथपर्यंत आलो. तुम्हीच आता जा म्हणे तिच्याशी युद्ध करायला. आणि मग तो ताम्र जेव्हा पळून आला तेव्हा महिषासुराने पाहिले की ताम्रही असाच दिसतो बा. ताम्रही काही एवढा आपण ज्या पद्धतीने त्याला शूरवीर समजत होतो, पण ताम्र सुद्धा तिचं शौर्य बघून, तिची शक्ती बघून पराजित अवस्थेमध्ये तो पळून आला. म्हणून त्याने बाष्कल या नावाच्या दैत्याला पाठवलं. तो स्वतः काही जात नाही महिषासूर. आता कोणाला पाठवलं? बाष्कलला पाठवलं. बाष्कल सुद्धा अनेक सैन्यानिशी बर का त्या भगवतीकडे गेलेला आहे. भगवतीला सांगितलं, आव्हान केलं, ललकारलं त्या भगवतीला. म्हणजे आतापर्यंत मंत्री आला त्याला परत पाठवलं, ताम्र नावाचं दैत्य आला त्याला परत पाठवलं. तू एवढी कशी काय शक्तिशाली आहे? आणि खरंच जर तू शक्तिशाली असेल तर तू माझ्याशी युद्ध कर. अशा पद्धतीने तो त्या महालक्ष्मीला, त्या भगवतीला आवाहन करतोय, ललकारतोय. आणि मग त्या बाष्कलचं आणि माता भगवतीचं त्या ठिकाणी पुन्हा युद्ध सुरू झालेलं आहे. इकडे बाष्कलने अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र त्या महालक्ष्मीवर सोडावे आणि त्याचा प्रतिकार करत महालक्ष्मीने तशाच पद्धतीतले बाणांचा वर्षाव त्या सैन्यावर सोडावा. अशा प्रमाणे तुंबळ असं त्यांचं घनघोर असं युद्ध झालं. आणि युद्ध करता करता जेव्हा तो बाष्कल महालक्ष्मीच्या जवळ आला त्यावेळेला माता भगवतीने, माता महालक्ष्मीने त्याला बरोबर त्या ठिकाणी पकडलं, त्याला धारातीर्थी पाडलं. त्याच्या छातीवर तिने पाय दिला आणि आपल्या हातात असलेल्या त्रिशूलाने त्या माता भगवतीने त्या बाष्कलाचा त्या ठिकाणी वध केला. बाष्कल मेला. सगळी बाकीची उरलेली जी सेना होती ती आपला जीव घेऊन पळाली. ती थेट महिषासुरापर्यंत. त्या महिषासुराला सगळा वृत्तांत सांगितला की तुम्ही बाष्कल आम्हाला घेऊन गेला. तिथे त्या देवीशी आम्ही युद्ध केलं, पण बाष्कल त्या ठिकाणी त्या देवीच्या हातून मारला गेला. आम्ही आमचा जीव घेऊन इकडे पळून आलो. आता मात्र तो जो महिषासूर होता तो खूप चिडला. त्याने आता त्या बाष्कलपेक्षा चिक्षुर नावाचा जो काही दैत्य होता त्या चिक्षुर नावाच्या दैत्याला पाठवलं. तो स्वतःहून येतच नाही, तो फक्त त्याचे जे दैत्य होते त्यांना पाठवतोय. महिषासूर काही यायला तयार नाही. चिक्षुर गेला सैन्यानिशी. चिक्षुरचं आणि त्या माता भगवतीचं त्या ठिकाणी खूप युद्ध झालेलं आहे. त्या चिक्षुरला सुद्धा माता भगवतीने युद्ध करत 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 बरोबर संधी साधली आणि एका बाणाचा वेध घेऊन त्या चिक्षुरला त्या माता भगवतीने त्या बाणाने त्या ठिकाणी त्याचं मस्तक त्याचं धडा वेगळं केलं आणि त्या ठिकाणी त्याला मारून टाकलं. चिक्षुर पण त्या ठिकाणी संपला. मग आता काय करायचं? त्याच्यानंतर ती सगळी सेना जी जीव घेऊन पळाले, बाकीचे जे वाचले होते ते पुन्हा महिषासुराकडे गेले. महिषासुराला सांगितलं की तुम्ही जो चिक्षुर पाठवला तो पण मेला. असं एकामागून एक आधी ताम्र गेला, नंतर बाष्कल गेला, नंतर चिक्षुर गेला. मात्र तरी सुद्धा महिषासूर स्वतःहून जायला तयार नाही. त्याने असिलोम नावाचा दैत्य पाठवला.
तो सुद्धा त्या माता महालक्ष्मीच्या हाताने वधित झाला. विडलाक्ष नावाचं दैत्य पाठवला, त्याला सुद्धा मातेने धारातीर्थी पाडलं. दुर्धर नावाचं दैत्य पाठवला, त्रिनेत्र नावाचं दैत्य पाठवला, अंधक नावाचं दैत्य पाठवला. एवढे सगळे शूरवीर हे दैत्य आपल्या शक्तीनिशी, आपल्या सैन्यानिशी गेले. पण त्या ठिकाणी त्या माता भगवतीच्या, त्या महालक्ष्मीच्या पुढे कुणाचाच त्या ठिकाणी टिकाव लागेना. मोठमोठे युद्ध त्या ठिकाणी धारातीर्थी पडले, भगवतीने ठार केले. हे पाहिल्यानंतर या महिषासुराचे जे काही सगळे दैत्य होते ते सगळे संपले होते. मग आता महिषासुराला दुसरं काही दैत्य सापडला नाही. म्हणून आता शेवटी महिषासुराने विचार केला की एवढे मोठमोठाले दैत्य पाठवून एक यत्किंचित स्त्री जर यांना वधित करत असेल तर तिची शक्ती काही सर्वसाधारण नसली पाहिजे. आपण आता तिथे गेलं पाहिजे आणि आपण जाऊन मग त्या स्त्रीला आपण वधित केलं पाहिजे. अशा हिशेबाने 1000 गाढव ज्या रथाला जोडलेले आहेत, अशा रथामध्ये हा महिषासूर माता भगवतीच्या सोबत युद्ध करण्यासाठी सेनेला सोबत घेऊन निघालेला आहे. तिथे गेल्यावर त्याने पाहिलं एक अष्टभुजाधारी, तिच्या डोळ्यामध्ये जणू काही आग ओकत आहे आणि ती युद्धाला जणू काय आपल्याला ललकारत आहे. एवढे योद्धे त्या महालक्ष्मीने, माता भगवतीने ठार केले. म्हणून मग आता एक स्त्री आहे, ही अनेक युद्धांना मारू शकते. माझ्यासारख्या बलशालीला, माझ्यासारख्या सामर्थ्यवान महिषासुराला ही काय मारणार? अशा आविर्भावामध्ये तो त्या देवी समोर प्रगट झालेला आहे. आणि तो सांगतो कसा, तो ललकारतो कसा, त्या देवीला आव्हान करतो आणि सांगतो की तू बऱ्या बोलाने माझ्या ताब्यात ये, माझ्या स्वाधीन हो, मला शरण हो, नाही तर मी तुला वधित करून टाकेल म्हणे. त्यावेळेला माता महालक्ष्मी मोठ्याने हसली, म्हणा अरे वेड्या महिषासुरा, तुला माझ्या शक्तीची जाणीव नाही, कल्पना नाही. तू आता जास्त बाकीच्या बाता मारण्यापेक्षा, बाकीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा, स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा, स्वतःच्या शौर्याची वाखाणणी करण्यापेक्षा माझ्याशी 2 हात तू कर, माझ्याशी युद्ध कर. अशा पद्धतीने महालक्ष्मीने त्या महिषासुराला ललकारलं. आणि मग हा महिषासूर चवताळून उठला आणि मग चवताळून त्या ठिकाणी त्या महिषासुराचं आणि माता महालक्ष्मीचं त्या ठिकाणी पुन्हा युद्ध सुरू झालं. अनेक शस्त्रास्त्रांचा त्या महिषासुराने माता भगवतीवर वार करावे आणि त्या सर्व शस्त्रास्त्रांना माता भगवतीने परतून लावावे. इकडे याने वेगवेगळे अस्त्र मातेवर उगारावे, मातेला मारावे, गदा मारावी, वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र जी होती त्या सगळ्या अस्त्रांचा वापर, खळगाचा वापर माता भगवतीवर या महिषासुराने करावा. आणि आईने मात्र ते सगळे शस्त्रास्त्र त्या महिषासुराची परतून लावावी. आता हा जो महिषासुर होता याला वेगवेगळी रूपं घेता येत होती. तो आधी राक्षसाच्या रूपात होता. राक्षसाच्या रूपातून तो मोठमोठाले शिंग असलेल्या एका, ज्याला आपण रेडा म्हणतो, रेड्याच्या रूपात त्या ठिकाणी तो अवतीर्ण झाला. आणि मोठमोठं रूप त्या रेड्याचं त्या महिषासुराने घेतलं बर का. आणि त्या रूपामध्ये मोठमोठाले शिंग त्याचे होते, त्या रेड्याचे मोठं वशिंड होतं त्याचं. आणि मोठा चवताळून त्या महालक्ष्मीवर तो चालून गेलेला आहे. त्या शिंगाने तो त्या आईला भुसकवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र माता भगवतीने बऱ्याच वेळेला त्या रेड्याशी म्हणजे त्या महिषासुराशी चांगल्या प्रकारे स्वतःचा जीव वाचवत त्याला बरोबर वठणीवर आणलं. काय, आणि वठणीवर अशा पद्धतीने आणलं की शेवटी तो जो महिषासूर होता रेड्याच्या रूपातला, तो रेड्याच्या रूपातला जेव्हा त्या महालक्ष्मीवर धावून गेला त्यावेळेला माता भगवतीने तो जवळ आलेला पाहून तिच्याकडे असलेल्या त्या त्रिशूलाने त्याला आधी
जमिनीवर पाडलं, धारातीर्थी पाडलं, त्याच्या छातीवर पाय दिला आणि आपल्या त्रिशूलाने त्या माता महालक्ष्मीने त्या महिषासुराचा त्या ठिकाणी वध केला. बोला महिषासुर मर्दिनी माता की जय. आणि अशा पद्धतीने त्या त्रिशूळाने त्या ठिकाणी त्या महिषासुराचा वध झालेला आहे. देवतागणांचं जे संकट होतं ते संकट आता दूर झालेलं आहे. सगळे देवतागणांनी आईवर पुष्प वर्षाव केलेला आहे. सगळे देवतागण आनंदी झालेले आहेत आणि सगळे देवतागण पुष्पवृष्टी करतायत, देवीची स्तुती करतायत. आणि त्याच्यानंतर देवीने त्या सर्व देवतागणांना अभय दिलेला आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझी आराधना करा. काय? आणि मग त्या महिषासुराने ज्या ठिकाणी जे जे राज्य आपल्या ताब्यात घेतलेली होती, मग ते इंद्रलोक, स्वर्गलोक, हे सगळे त्या महिषासुराच्या हातून ते सगळं माता भगवतीने त्याला ठार मारून ज्याचे त्याचे जे लोक होते, इंद्राला इंद्रलोक देऊन टाकलं, वरुणाला वरुण लोक देऊन टाकलं, सगळ्या देवतागणांना त्यांची त्यांची ठिकाणं देऊन टाकली. आणि माता भगवतीने त्या तो महिषासूर ज्या ठिकाणी अयोध्येचं राज्य पण करत होता, तो भूतलावावर त्या अयोध्याच्या राज्याच्या ठिकाणी त्या राज्यपदावर शत्रुघ्न नावाच्या राजावर ती जबाबदारी सोपवली. त्या अयोध्येच्या राजगादीवर त्या शत्रुघ्नाला बसवलं आणि मात्र देवी त्या ठिकाणी अंतर्धान पावलेली आहे. तिचं जे ठिकाण आहे मणिद्वीप, मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं, एका क्षीरसागरामध्ये सुंदर असं मणिद्वीप नावाचं बेट आहे. त्या ठिकाणी माता राहते भुवनेश्वरी म्हणून. आणि मग त्या महिषासुराचा वध करून त्या सर्व देवतागणांना अभय देऊन शक्ती प्रदान करून माता महिषासुर मर्दिनी त्या मणिद्वीप या ठिकाणी चालती झाली. त्या ठिकाणी ती निघून गेलेली आहे. इकडे महिषासुराचा वध झाला, परंतु बाकीचे आणखी दैत्य शिल्लक होतेच. शुंभ आणि निशुंभ हे जे दैत्य होते त्यांचं वेगळंच प्रस्थ होतं. महिषासुर तर मारला गेला, पण मग बाकीचे जे शुंभ निशुंभ अनेक प्रकारचे दैत्य होते त्या ठिकाणी, ते दैत्य मात्र अत्यंत पराक्रमी होते. ते सुद्धा पाताळामध्ये राज्य करीत होते. त्यांनी स्वतःच्या शौर्यावर पृथ्वीवर आले ते आणि पृथ्वीवर त्या ठिकाणी राज्य करायला लागले. उन्मत्तपणे त्या ठिकाणी वागायला लागले. एवढंच काय, आपल्याला अजिंक्य पद प्राप्त व्हावं म्हणून त्या शुंभ निशुंभ या दोन भावांनी दैत्यांनी ब्रह्मदेवाला तपश्चर्याच्या माध्यमातून प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेण्यासाठी वेळेवर त्यांनी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केला. पुष्कर नावाच्या क्षेत्री जाऊन ब्रह्मदेवाची त्यांनी काय केली? तपश्चर्या केली. अनेक वर्षपर्यंत निर्जली राहून निराहारी राहून त्या पुष्कर क्षेत्री त्या शुंभ आणि निशुंभाने त्या ठिकाणी तप केलं, योग विद्या प्राप्त केली. बरेच वर्षपर्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला त्याने प्रसन्न करून घेतलं. त्याच्या तपोबलाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने त्या शुंभ आणि निशुंभांना वर मागायला सांगितलं. पण तुम्हाला काय वर मागायचा तो मागून घ्या. त्यावेळेला यांनी सुद्धा अमरत्वाचा वर मागितला. मात्र ब्रह्मदेवाने सांगितलं की जो जन्माला आलेला आहे तो मेल्याशिवाय राहणार नाही. अमरत्वाचा तो वर मी कोणालाच देऊ शकत नाही. ते सोडून तुम्हाला दुसरं काही मागायचं ते मागा. आणि मग त्या शुंभ आणि निशुंभाने असं वर मागितला की आम्हाला मनुष्य प्राणी पक्षी यापैकी कोणाकडूनही मरण येता कामा नये. काय? आणि मग त्यानंतर ब्रह्मदेव अंतर्धान झालेले आहेत. आता शुंभ आणि निशुंभ त्यांचे दैत्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांकडे गेले. शुक्राचार्यांना सगळा प्रकार सांगितला की आम्ही अशा पद्धतीने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडनं आम्ही अशा पद्धतीचे वर मागून घेतलेला आहे.
आम्हाला कोणी मारू शकणार नाही बर का. शुंभ निशुंभ हे जेव्हा तिथे गेले त्यावेळेला शुक्राचार्याला मोठा आनंद झाला की अशा पद्धतीने तुम्ही भगवंता ब्रह्मदेवाकडे वर प्राप्त करून घेतला ना. म्हणून मग त्या शुक्राचार्याने जे दैत्यांचे गुरु होते त्यांनी शुंभाला राजगादीवर बसवलं आणि निशुंभाला एक सुंदर असं दिव्यासन भेट म्हणून दिलं. शुंभ आणि निशुंभ स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करायला लागलेले आहेत. त्यांचा पराक्रम चौदिशेला पसरलेला आहे. त्यांची नावलौकिकता, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम चारही दिशांना पसरलेला आहे. आणि म्हणून चारही दिशांच्या माध्यमातून त्या शुंभ आणि निशुंभाची कीर्ती बघून चंड मुंड धूम्रलोचन अशा अनेक दैत्य त्यांच्या मदतीला आलेले आहेत. काय सगळे येऊन मिळाले आणि सगळ्यांनी मग जणू काही त्या शुंभ आणि निशुंभाला मदत करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. जो तो ज्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी आपापली सेना घेऊन त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. तिथे रक्तबीज नावाचा जो दैत्य होता की ज्याच्या एका रक्तातून सुद्धा त्याच्या शरीरातून निघालेला रक्ताचा थेंब त्या थेंबापासून सुद्धा दैत्य पुन्हा निर्माण व्हायचा, असा रक्तबीज नावाचं दैत्य सुद्धा त्या शुंभ निशुंभाला येऊन मिळालेला आहे. हे सर्व जे दैत्य होते हे सर्व चंड मुंड धूम्रलोचन त्याच्यानंतर रक्तबीज हे महाशूरवीर असे दैत्य शुंभ निशुंभाच्या अधिपत्याखाली आश्रयाखाली त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. एकदा शुंभ निशुंभाने आपल्याकडे अनेक दैत्यांची मदत आपल्याकडे आहे, अनेक दैत्यांची सेना आपल्या जवळ आहे, या भरोशावर इंद्रपुरीवर आक्रमण केलं. इंद्र लोकावर आक्रमण केल्यामुळे इंद्र त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे. इंद्राचं आणि शुंभ निशुंभाचं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. त्या युद्धात इंद्र आणि निशुंभ एकमेकावर वज्राघात करतायत. बरेच दिवस पर्यंत ते दोघं एकीकडे दोघं भाऊ शुंभ आणि निशुंभ आणि त्यांची दैत्यसेना, इकडे मात्र इंद्र आणि इंद्राची देवतागण काही जी सेना असेल ती, अशा पद्धतीने तुंबळ युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. इंद्राने त्या शुंभ निशुंभापैकी जो निशुंभ होता त्या निशुंभावर वज्राने आघात केला आणि तो निशुंभ त्या इंद्राच्या वज्राघाताने त्या ठिकाणी मूर्छित झालेला आहे. निशुंभ मूर्छित झाल्यामुळे बाकीचं जे सैन्य होतं ते सैन्य सैरा वैरा त्या ठिकाणी पळायला लागलेलं आहे. काय हे पाहिल्यानंतर त्याचा जो भाऊ होता शुंभ, ते शुंभ त्या इंद्रावर चाल करून गेलेला आहे. शुंभाचं आणि त्या इंद्राचं त्या ठिकाणी पुन्हा युद्ध सुरू झालेलं आहे. त्याने मात्र आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी इंद्राला पराभूत करून टाकलं आणि इंद्राला पराभूत केल्यामुळे तो जो शुंभ होता तो स्वर्ग लोकाचा त्या इंद्रपदाचा अधिपती झाला. त्याने ते सगळं प्राप्त करून घेतलं. इंद्रलोक प्राप्त केल्यामुळे इंद्रलोकामध्ये असलेल्या कामधेनू, कल्पवृक्ष, अप्सरा त्याला मिळाल्या. शुंभ त्या ठिकाणी पाताळामध्ये, पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये त्या ठिकाणी अधिराज्य गाजवायला लागलेला आहे. त्रिभुवनाचा तो राजा झाला. तिन्ही लोकांमध्ये त्या शुंभाचा मोठा दबदबा त्या ठिकाणी वाढलेला आहे. निशुंभ बिचारा कालांतराने जो मूर्छित अवस्थेमध्ये होता तिथून तो शुद्धीवर आलेला आहे. इकडे मात्र शुंभचा दबदबा वाढला आणि शुंभ अत्यंत पराक्रमी आहे. त्याने इंद्रलोकावर स्वारी करून इंद्रलोक प्राप्त करून घेतलेला आहे. तिन्ही लोकांवर त्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे. म्हणून सर्व देवतागण त्या शुंभाला घाबरून पर्वताच्या आड झाडाझुडपामध्ये लपून राहायला लागले. त्यांचं जे सुख होतं, त्यांची जी सुबत्ता होती ती सगळी या शुंभामुळे अस्थिर झाली. आणि मग अशा पद्धतीने त्या शुंभाने जणू काही त्रैलोक्यावर एक छत्री असा अंमल त्या ठिकाणी सुरू केला. एक छत्री राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे
आणि ते सगळे एक छत्री राज्य प्रस्थापित केल्यामुळे देवतागण त्या ठिकाणी त्राही करून सोडले. त्याने सगळे देवतागण चिंताग्रस्त झालेले आहेत की अशा अनेक दैत्य वारंवार आपल्यावर आक्रमण करतात आणि त्यांच्या भीतीपोटी आपल्यावर वारंवार अशा प्रकारची आपत्ती येते. ते विचार करायला लागले आता काय करायचं, आणि म्हणून त्याच्यावर उपाय आपण काहीतरी केला पाहिजे. म्हणून देवांचे जे गुरु होते बृहस्पती, कोण होते? बृहस्पती. त्या बृहस्पतींची मदत घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले. हा सगळा प्रकार त्या देवतांनी त्या आपल्या देवगुरूंना बृहस्पतींना हे सगळं सांगितलं. म्हणे देवा ओ काय म्हणे आपल्यावर देवतागणांवर काय सारखे आपत्ती येतात, काय सारखे संकट येतात. मध्यंतरी महिषासूर नावाचा दैत्य की ज्या दैत्याने ब्रह्मदेवाकडनं अमरत्वाचा वर प्राप्त करून घेतला. अमरत्वाचा वर त्याला मिळालाच नाही, पण त्याने स्त्रीकडनं माझं मरण व्हावं असा त्याने वर प्राप्त केल्यामुळे तो इतका उन्मत्त झाला होता. त्याच्या त्रासाने देवतागण इतके कंटाळून गेले होते. आम्ही शेवटी मेटाकुटीला येऊन माता भगवतीला शरण गेलो. माता भगवती महालक्ष्मीच्या रूपात त्या ठिकाणी प्रगट झाली आणि दिलेल्या वराप्रमाणे माता भगवतीने महालक्ष्मीच्या रूपामध्ये त्या महिषासुराला वधित केलं आणि कुठेतरी महिषासुरापासून आम्हाला मुक्तता मिळाली. त्या संकटात आम्ही वाचलो. ते वाचत नाही तोपर्यंत इकडे शुंभ निशुंभ यांनी पुन्हा डोकं वर काढलं. त्यांनी पुन्हा आम्हाला अशा पद्धतीने बेघर करून टाकलेलं आहे. आम्ही त्यांच्या भीतीपोटी आमचा जीव वाचवत दऱ्या डोंगरामध्ये आम्ही लपत असतो. याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. सर्व देवतागण त्या देवगुरूंना म्हणजे बृहस्पतींना हे सगळं वृत्तांत सांगतायत. आणि मग देवगुरूंनी सांगितलं की ज्या माता भगवतीने महिषासुरापासून तुमचं रक्षण केलं त्याच भगवतीला तुम्ही आळवायचं आहे. त्याच भगवतीची तुम्ही आराधना करायची. त्याच भगवतीला तुम्ही प्रसन्न करायचं आहे. त्याच भगवतीचा तुम्ही धावा केला पाहिजे. आणि मग सर्व देवतागणांनी त्या देवगुरूच्या बृहस्पतीच्या सांगण्यानुसार हिमालय पर्वतावर जाण्याचं ठरवलं. आणि तिथे गेल्यानंतर माता भगवतीच्या त्या बीज मंत्राचा त्यांनी उच्चार सुरू केलेला आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे अशा प्रकारचा ते जप करतायत सर्व देवतागण. त्या बीज मंत्राचा उच्चार करून माता भगवतीचं ध्यान करतायत. तिची जप तप ध्यान धारणा करतायत. आणि त्या ध्यान धारणेने माता भगवती त्या तपोबलाने देवी भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सांगितलं की बोला देवतागण हो, आता तुम्हाला कोणत्या दैत्याचा त्रास आहे, आता कोणत्या प्रकारचं संकट तुमच्यावर आलेलं आहे. त्यावेळेला सर्व देवतागणांनी सांगितलं की आई मागच्या वेळेला महिषासुरापासून तू आम्हाला वाचवलं. आता शुंभ निशुंभ नावाचे चंडमुंड अनेक दैत्य जे आहेत, काय शुंभ निशुंभ याच्यासोबत चंडमुंड आहे, रक्तबीज आहे, या सगळ्या दैत्यांनी जणू काही हायदोस मांडलेला आहे. आम्हा देवतागणांचं त्याने जगणं कठीण करून टाकलेलं आहे. आम्ही त्राही करून सोडलेलं आहे. सगळे दैत्य बलशाली आहेत, सामर्थ्यवान आहेत आणि त्यांच्या पुढे आमचा टिकाव काय लागत नाही. देवतागण त्या दैत्यांच्या पुढे कमजोर ठरतायत. आमचं जगणं कठीण झालेलं आहे. आता आई जसं महिषासुरापासून आम्हाला तू वाचवलं तसं ह्या शुंभ निशुंभापासून आमची सुटका तुम्ही करावी अशी विनंती ते सर्व देवतागण माता भगवतीला करतायत. आणि मग माता भगवतीने जगदंबेचं रूप घेतलं आणि दुसरं रूप माता कालिकेचं घेतलं. दोन रूपामध्ये या ठिकाणी अवतारित झालेले आहेत. कारण की अनेक दैत्यांचा त्या ठिकाणी वध करायचा होता. दुसरं जे रूप आहे, पहिलं जे रूप आहे ते जगदंबेचं आणि दुसरं जे रूप आहे ते कालिकेचं. असं दोन रूप घेतली आणि दोन रूप घेऊन त्या
शुंभ निशुंभ चंड मुंड जे काय असतील रक्तबीज या सर्व दैत्यांना माता भगवतीने ललकारलं, त्यांना आवाहन केलं आणि ते आवाहन करण्यासाठी मोठ्या अशा आवाजामध्ये शंखनाद केला. सुंदर असं संगीत त्या ठिकाणी मोठ्याने वाजवायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग ते एवढं मोठं शंखनाद, एवढा मोठा संगीताचा आवाज, त्या आवाजाने त्रैलोक्यामध्ये जणू काही त्या सगळ्या दिशा दणाणून निघालेल्या आहेत आणि तो सगळा आवाज या शुंभ निशुंभाने ते सगळं ऐकलेलं आहे. काय इकडे ते सगळं ऐकून चंड मुंड त्या ठिकाणी विचार करतायत. सगळे एकत्र त्या ठिकाणी आलेले आहे. शुंभ निशुंभ चंड मुंड. शुंभाने विचार केला की मी आता राजा आहे, शुक्राचार्याने मला राजगादी दिलेली आहे, मी जाण्यापेक्षा ज्यांनी एवढा मोठा शंखनाद करून आपल्याला युद्धाचे आवाहन केलेले आहे त्याला प्रतिकार करण्यासाठी सुग्रीवला त्याने पाठवलं. कोणाला पाठवलं? सुग्रीवला पाठवलं. आणि सुग्रीवला सांगितलं की तिथे गेल्यानंतर संगीत वाजवणारे कोण आहे, शंखनाद करणारे कोण आहे, तिथे जायचं, त्यांच्याशी सामंजस्य वृत्तीने त्यांच्याशी वार्तालाप करा. आली वेळ तर त्यांना विनंती करा, आमचं सगळं महात्म्य त्यांना सांगा आणि सामंजस्य वृत्तीने माझा असा निरोप द्या की जर एखाद्या त्या ठिकाणी स्त्रिया कोणी असतील तर त्या स्त्रियांना माझा निरोप द्या की तुम्ही बऱ्या बोलाने शुंभ निशुंभाच्या स्वाधीन व्हा, त्यांना शरण या, नाहीतर शुंभ निशुंभ तुम्हाला त्या ठिकाणी युद्धासाठी तयार करेल. युद्ध त्याच्याशी तुम्हाला करावं लागेल. आणि तो शुंभ निशुंभ नावाचे जे दैत्य आहेत, अत्यंत बलशाली आहेत, त्यांच्या युद्धामध्ये मात्र तुम्हाला पराजित व्हावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही निरोप द्या. आणि मग हा जो सुग्रीव होता, सुग्रीव नावाचा जो दैत्य होता, हा दैत्य त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं एक जगदंबेच्या स्वरूपात आणि कालिकेच्या स्वरूपात दोन स्त्रिया यांनी शंखनाद केलेला आहे, यांनी एवढं मोठं संगीत या ठिकाणी वाजवलेलं आहे. ते पाहिल्यानंतर हा सुग्रीव त्यांची त्या ठिकाणी स्तुती करायला लागला की वा रे वा, तुम्ही दोन स्त्रिया असूनही इतकं चांगल्या प्रकारचं तुम्ही शंखनाद करतायत, एवढ्या चांगल्या प्रकारचं तुम्ही संगीत या ठिकाणी करतायत. मात्र आम्ही ज्यांच्याकडनं आलो ते म्हणजे शुंभ निशुंभ, यांच्याकडे तुम्हाला यावं लागेल. काय तर त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. तुम्ही शुंभाची शूरता, शुंभाची निशुंभाची वीरता तुम्हाला माहीत नाही, तर तुम्ही कृपा करून बऱ्या बोलाने आमचे जे राजे आहेत, दैत्यराज शुंभ आणि निशुंभ, यांच्याकडे तुम्ही बऱ्या बोलाने चाला, नाही तर तुमच्याशी युद्ध करावं लागेल. ते स्वतः इथे येतील आणि स्वतःच्या शौर्याच्या बळावर ते तुमच्याशी युद्ध करतील. हे जेव्हा त्या सुग्रीवाने सांगितलं, त्यावेळेला दोघं माता ज्या होत्या, कालिकेच्या रूपातली आणि जगदंबेच्या रूपातले, त्या दोघं माता हसल्या. त्यांनी सांगितलं, अरे तू ज्याचा कुणाचा नोकर असेल, जो कोणी तुझा शुंभ निशुंभ, जो कोणी तुझा दैत्य राज असेल, त्या दैत्य राजाला सांग, तिथे बसल्या बसल्या तू काय मला आवाहन करतो, तुला जर खरोखर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू माझ्या समोर ये, माझ्याशी युद्ध कर, युद्धामध्ये मला जिंकून तू घेऊन जा. अशा पद्धतीने जाऊन निरोप दे. आणि तो देवीचा निरोप घेऊन सुग्रीव शुंभाकडे परत आलेला आहे. त्या शुंभाला सांगितलं की मी अशा पद्धतीने त्या ठिकाणी गेलो तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण तिथे एक नाही दोन स्त्रिया आहेत आणि त्या दोघही बलशाली आहेत. एक तर काय कालिकेचा अवतार, एक तर काय जगदंबेचा अवतार. काय मी तुमची स्तुती केली, तुमच्या शौर्याची ओळख करून दिली, परंतु त्या काय ते मान्य करायला तयार. त्या सांगतायत की तुमच्या शुंभ निशुंभाला आमच्याकडे पाठवा, त्याने आमच्याशी युद्ध करावं आणि युद्ध करून आम्हाला जिंकून घ्यावं. अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला अशा पद्धतीने बोलवलेलं आहे. आणि मग
त्या ठिकाणी एकटी जगदंबा नाही तर तिच्यासोबत काली पण आहे. काय तर तुम्ही एक काम करा म्हणे शुंभ, तुम्ही जा आणि त्या दोघं स्त्रियांना तुम्ही युद्धामध्ये पराजित करून घेऊन या. अशा पद्धतीने मग तो शुंभ म्हणाले मी नाही जात, मी धूम्रलोचनला पाठवतो. जेव्हा शेवटी माझी वेळ येईल त्यावेळेला मी जाईल. म्हणून धूम्रलोचनला त्यांनी देवीकडे पाठवलं. देवीला जाऊन सांग की बऱ्या बोलाने आमच्या सोबत येत असेल तर ठीक, आता शुंभ निशुंभ येईल आणि त्याच्याशी तुला युद्ध करावं लागेल. धूम्रलोचन गेला. त्या ठिकाणी धूम्रलोचनचं आणि कालिकेचं त्या ठिकाणी मोठं युद्ध सुरू झालेलं आहे. कालिका मातेने त्या धूम्रलोचनाचा त्या ठिकाणी वध केला. बाकीचं जे सैन्य होतं धूम्रलोचनाबरोबर गेलेलं त्या ठिकाणी ते जीव घेऊन पळालेले आहेत. आणि ते शुंभ निशुंभाकडे येऊन तो सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला की काळ्या रंगाची एक कालिका आहे स्त्री. काय जगदंबेने तर काही केलं नाही, पण त्या कालिकेने या धूम्रलोचनाला ठार केलेलं आहे आणि आमचा जीव घेऊन आम्ही या ठिकाणी परत आलेलो आहे. मग त्यानंतर त्या शुंभ निशुंभाने चंड मुंड या दैत्यांना अफाट अशी सेना घेऊन तिकडे पाठवलं. चंड मुंड यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या देवीला सगळी हकीकत सांगितली की तू शुंभ निशुंभाच्या निरोपानुसार बऱ्या बोलाने तू जर आमच्या बरोबर येत नसेल तर आता आम्हाला आमच्याशी तुला युद्ध करावं लागेल. आणि आमच्याशी युद्ध करून आमच्याशी जर युद्ध तुला करायचं नसेल तर ते डायरेक्ट शुंभ निशुंभ येतील आणि ते तुला पराजित करून घेऊन जातील. त्यावेळेला त्या माता भगवतीने सांगितलं, कालिकेने सांगितलं की हा बाकीचा जे काही आहे तुमचं जे शौर्याचा गाथा मला सांगू नका. तुमच्या शुंभ आणि निशुंभाला माझ्या समोर हजर करा. तुम्हाला आमच्याशी युद्ध करायचं तर तुम्ही पण आमच्याशी युद्ध करा. आणि मग माता भगवतीने माता कालिकेने त्या चंडमुंडला त्या ठिकाणी ललकारलं आणि मग चंडमुंड त्या ठिकाणी त्या माता भगवतीशी युद्ध करतायत. इकडे जगदंबा आणि इकडे कालिका. आता मात्र जगदंबा त्या चंडमुंडावर बाणांचा वर्षाव करते. काय आणि कालिका अत्यंत क्रोधित झालेली आहे. क्रोधित झाल्यामुळे त्या चंडमुंडांना अशा पद्धतीने रागाने पाहते. त्या रागामुळे त्या क्रोधाग्नी भडकल्यामुळे माता जी कालिका होती तिचं सगळं जे तोंड झालं ते सगळं काळशार त्या ठिकाणी झालेलं आहे. तिने मोठ्या त्वेषामध्ये मोठ्या क्रोधाग्नी भडकल्यामुळे तिने स्वतःच्या कमरेला व्याघ्र चर्म परिधान केलेलं आहे आणि त्या दैत्यगणांना मारून मारून त्या दैत्यांच्या मुंडक्यांच्या माळा त्या कालिकेने परिधान केलेले आहेत. त्या दैत्यांचे हात जी तोडली त्या हातांच्या सुद्धा माळा माता कालिकेने कमरेला बांधलेल्या आहेत. मोठी युद्ध करता करता त्या क्रोधाग्नी भडकल्यामुळे माता संतापाच्या भरामध्ये त्या कालिकेचे डोळे असे लाल बुंद झालेले आहेत. तोंडातली जीभ जी आहे लाल अशा पद्धतीने जीभ बाहेर येऊन माता कालिका त्या चंडमुंडाच्या त्या सैन्याशी युद्ध करत आहे. इकडे माता जगदंबा त्या चंडमुंडाशी युद्ध करताय. अशा दोघं माता भगवती कालिका आणि अंबिका जगदंबा या दोघं त्या ठिकाणी युद्ध करतायत. युद्ध करता 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 त्या ठिकाणी चंडमुंडाला त्या माता जगदंबेने वधित केलं आहे. आणि मग बाकीचे जे दैत्यगण होते ते दैत्यगण आपला जीव घेऊन पुन्हा शुंभ निशुंभाकडे गेले. म्हणजे तुम्ही ज्या चंडमुंडाला पाठवला त्यांचा सुद्धा त्या देवींपुढे काही टिकाव लागलेला नाही. आहेत दोनच स्त्रिया पण इतक्या शक्तिशाली आहेत, इतक्या पॉवरफुल आहे की चंडमुंडांना वध करायला त्यांना काही वेळ लागला नाही. मग या शुंभ निशुंभाने पाहिलं की आपल्याकडे आता रक्तबीज नावाचा जो दैत्य आहे त्याला आपण पाठवूया. त्याला जर वधित केलंही तर त्याच्या शरीरातून निघणारे रक्ताच्या प्रत्येक थेंबातून पुन्हा दैत्य जन्माला येतील. किती मारलं दैत्यांना
तरी दैत्य मारल्यामुळे त्यांच्या रक्तातून पुन्हा दैत्य निर्माण होतील. त्याच्यामुळे त्या दोन्ही ज्या अबला असतील, स्त्रिया असतील, त्या स्त्रियांना पराभूत व्हावं लागेल अशी एक प्रकारची त्या शुंभ निशुंभाला खात्री झाली. म्हणून त्याने रक्ताबीजाला युद्धासाठी पाठवलं. सगळे दैत्यगण एक 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 माता भगवती अंबिकेच्या रूपात, जगदंबेच्या रूपात, माता महालक्ष्मीच्या रूपात, माता कालिकेच्या रूपात अवतीर्ण होऊन या दैत्यांचा ती सर्वनाश करताय. इकडे रक्तबीज त्या देवींच्या समोर गेलेलं आहे. रक्तबीजाचं एवढं मोठं सैन्य आणि फक्त त्या दोन देवी, या देवींच्या समोर या रक्तबीजाचं त्या ठिकाणी तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे. रक्तबीजाने देवीच्या अंगावर अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करावा. काय आणि वर्षाव करता करता माता भगवतीने, जगदंबेने त्या रक्तबीजाच्या शरीरावर अशा प्रकारे बाणांचा वर्षाव केला की त्या बाणांच्या वर्षावाने ते सगळे बाण त्या रक्ताबीजाला लागले आणि तो थोड्या वेळेसाठी का असेना त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेला आहे. रक्तबीज बेशुद्ध पडला. आता सेनापतीच बेशुद्ध असल्यामुळे सेनेची दाणादाण झाली. हे पाहून सैन्य घाबरलं आणि मग मदतीसाठी अनेक प्रकारचे योद्धे त्या ठिकाणी मागवण्यात आले. अनेक सैन्य त्या ठिकाणी मदतीला धावून आलेले आहेत बरं का. पुन्हा तो जो रक्तबीज होता तो रक्तबीज पुन्हा शुद्धीवर आलेला आहे आणि शुद्धीवर आल्यानंतर रक्तबीज पुन्हा त्या कालिका मातेशी युद्ध करतायत. जगदंबेने आपल्या शस्त्रास्त्राने त्या रक्तबीजाला वार करावा. त्याच्यातून तो जखमी व्हायचा. वार केल्यानंतर जखमी अवस्थेमध्ये त्या जखमेतून त्याच्या शरीरातून निघालेला रक्ताच्या प्रत्येक थेंबातून, एका थेंबातून एक दैत्य त्या ठिकाणी निर्माण व्हावा. रक्तबीज काही मरत नाही. रक्तबीजाला मारताना त्याच्या प्रत्येक थेंबातून दैत्य जन्माला येत होते. हे जगदंबेने पाहिलं आणि कालिकेला खुणवलं. तो म्हणे, कालिके माते, तू आता एक काम करते, मी या रक्तबीजाला वधित करत जाईल. त्याचा एकही रक्ताचा थेंब तू खाली पडू देऊ नको. तू खुशाल त्याच्या प्रत्येक रक्ताचा थेंब प्राशन कर. एकही थेंब जमिनीवर पडता कामा नये. जमिनीवर पडायला प्रत्येक थेंब दैत्य उपजतो म्हणे. त्याच्यामुळे मी वार करत जाईल, त्याला रक्तबंबाळ करत जाईल आणि ते रक्त कालिका माता तू प्राशन करत जा. आणि अशा पद्धतीने जगदंबा त्या रक्तबीजाला अशा पद्धतीने मारू लागली. आणि त्या माता जगदंबिकेच्या प्रहाराने, आघाताने त्या रक्तबीजाच्या शरीरातून रक्ताच्या चिरकांड्या व्हायला लागल्या. त्या रक्ताच्या चिरकांड्या, पण एकही थेंब कालिका माता खाली पडू देत नाही. त्या रक्तबीजाचं प्रत्येक रक्ताचा थेंब माता प्राशन करते. आणि असं करत 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 ती दैत्य जे निर्माण व्हायचे रक्तातून, ते रक्तातून दैत्य निर्माण होणं बंद झालं. आणि मग शेवटी माता कालिकेने ते सगळं रक्त पिऊन 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 माता जगदंबिकेने त्या रक्ताबीजावर अशा पद्धतीने त्रिशूळाचा वार केला. आणि त्या त्रिशूळाच्या आघाताने माता भगवतीने, जगदंबेने त्या रक्तबीजाचा त्या ठिकाणी वध केला. जशी जशी माता कालिका त्या दैत्याशी लढायची त्यावेळेस तिला रणचंडिका असं नाव पडलं. कोणी कालिका म्हणून तिला तिचं ओळखतात, कोणी काली म्हणून ओळखतात, कोणी कालिका म्हणून ओळखतं, कोणी रणचंडिका, कारण की चंडमुंडांचा त्याने वध केला ना, म्हणून जगदंबेला अनेक प्रकारची या ठिकाणी नावं आहेत. वेगवेगळ्या दैत्यांना माता भगवतीने वधित केल्यामुळे त्याच्यानंतर राहिला शुंभ निशुंभ.
त्याने पाहिलं की मी आतापर्यंत सगळ्या दैत्यांना या ठिकाणी पाठवलं, पण सगळ्या दैत्यांना या 2 स्त्रिया मोजत नाही, सगळ्या दैत्यांचा संहार करतायत. म्हणून माता शुंभ निशुंभ त्या माता जगदंबेवर आणि माता कालिकेवर त्या ठिकाणी आक्रमण करतायत. इकडे शुंभ निशुंभ दोघं भाऊ आणि इकडे जगदंबा आणि माता कालिका, दोघांमध्ये त्या ठिकाणी तुंबळ असं युद्ध झालेलं आहे. बरेच दिवस पर्यंत असं तुंबळ युद्ध, कोणीच कोणाला हरवू शकत नाही. शुंभ निशुंभ जे होते ते दैत्य खूप पराक्रमी होते काय. आणि मग शेवटी माता भगवतीने बरोबर त्यांच्यावर अशा पद्धतीने वज्राघात केला की कालिके मातेने काय करावं. जगदंबा बाकीच्या सैन्याशी लढत असताना जेव्हा शुंभ निशुंभ कालिकेच्या जवळ आले, त्यावेळेला कालिकेजवळ असलेली फरशी या हत्याराने माता कालिकेने त्या शुंभ निशुंभाला त्या फरशीने त्यांचे मुंडके छाटले आणि शुंभ निशुंभाचा त्या ठिकाणी वध केला. म्हणून तिला शुंभ निशुंभ दैत्य दालिनी असं पण त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने देवता गणांच्या रक्षणासाठी आदिमायदी शक्ती माता भगवती कशा कशा प्रकारची रूप घेत त्यांना दैत्यापासून त्यांना वाचवते. असे अनेक उदाहरण माता भगवतीने, अनेक रूप आदिमायदी शक्तीने माता भगवतीने त्या देवता गणांसाठी घेतले. आणि सर्व दैत्यांचा ह्या नवरात्रीमध्ये खऱ्या अर्थाने महिषासुराचा जो वध केला तो या आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून तर नवरात्र हा जो 9 दिवसाचा जो कालावधी, या कालावधीमध्ये माता भगवतीने अनेक प्रकारची रूप घेतली. आणि महिषासूर सारखा, चंडमुंड सारखा, रक्तबीज सारखा, धूम्रलोचन सारखा, शुंभ निशुंभ सारखा दैत्य त्या ठिकाणी वधित केला. आणि म्हणून माता भगवतीचं हे पराक्रमाचा जय जयकार या निमित्ताने या पृथ्वी तलावावर आपण करतो. मातेचा पराक्रमाचा हा जय जयकार आहे. अनेक दैत्यांना माता भगवतीने धारातीर्थी पाडलं आणि देवता गणांना सुखाची प्राप्ती करून दिली. म्हणजे माता भगवती जगत जननी आहे. पूर्ण विश्वावर तिचं अधिराज्य ती गाजवते. एकच शक्ती जबरदस्ती अशी आहे की त्या शक्तीच्या जोरावर मनुष्य प्राणी काय, जीव जंतू काय, देवता गण सुद्धा तिच्याच प्रेरणेने आपलं जीवन सुखी समाधानी करू शकतात. तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून मनुष्य लोकातल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याने माता भगवतीची चैत्र महिन्यामध्ये आणि आश्विन महिन्यामध्ये आराधना करावी, तिची पूजा अर्चा करावी, तिची ध्यान धारणा करावी, उपवास तापवास करावा. अनेक प्रकारचं देवीचं जे जे आपल्याकडनं करता येईल ते या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण माता भगवतीची आराधना केली तर या नवरात्रोत्सवामध्ये माता भगवती आपल्यावर कृपावंत होते. आणि कृपावंत होऊन आपले जे संकट आहेत, आपलं जे दुःख आहे त्याचं ती शालन करते, आपल्यावर कृपावंत होते आणि आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती करून देते. अशा प्रकारचं देवीचं महात्म्य, देवीने घेतलेले वेगवेगळे रूप हे जेव्हा व्यासमुनी त्या जन्मेजयाला सांगत होते त्यावेळेला जन्मेजयाला माता भगवतीच्या देवी भागवतामध्ये माता भगवतीचं महात्म्य काय, माता भगवतीच्या शौर्य कथा काय, माता भगवती किती शूर वीर अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. हे जेव्हा त्या जन्मेजयाने त्या माता भगवतीच्या कथा श्रवण केल्या त्यावेळेला त्याला खूप मोठा आनंद झालेला आहे. त्याने त्या कथा मोठ्या एकाग्र चित्ताने श्रवण केल्या आणि सांगितल्या की देवा, खूप माता भगवतीच्या खूप सुंदर सुंदर कथा आहेत, आणखी एखादी कथा कृपा करून मला सांगा. आणि मग व्यासमुनी त्या जन्मेजयाला वृत्रासूर नावाच्या दैत्याची कथा सांगतायत की एक त्वष्टा नावाचा प्रजापती होता. या त्वष्टा नावाच्या प्रजापतीचं इंद्राशी मतभेद झाले
आणि त्वष्टाचा जो मुलगा होता विश्वरूप, काय तो विश्वरूप, त्याला 3 मस्तक होती. सर्वस्वाचा त्याग केला त्याने आणि त्या त्वष्टाचा जो मुलगा होता विश्वरूप त्याने कठीण तपश्चर्या केली. कारण की त्याचा जो बाप होता, कुणाचा? विश्वरूपाचा बाप त्वष्टा. त्वष्टाचं आणि इंद्राचं मतभेद होते. मग आता या दोघांचे संबंध चांगले प्रस्थापित व्हावे किंवा दोघांपैकी कोणीतरी एक तिथं ठार व्हावा म्हणून त्याचा जो मुलगा होता, त्वष्टाचा मुलगा विश्वरूप, याने त्या तपश्चर्याचं निमित्त करून त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या सुरू केलेली आहे. ती त्या विश्वरूपाने तपश्चर्या सुरू केल्यामुळे इंद्राला मोठी भीती वाटायला लागली की आपला जो शत्रू आहे त्वष्टा, तो तर काही करत नाही, पण त्याचा जो मुलगा आहे तो कदाचित आपल्याला मारण्यासाठी, आपल्याला पराजित करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रकारची तपश्चर्या करतोय. ते तपभंग करण्यासाठी इंद्राने त्या विश्वरूपासाठी अप्सरा पाठवल्या. अप्सरांना सांगितलं की त्या विश्वरूपाला तुम्ही तुमच्या पद्धतीने मोहित करा आणि त्याला तपातून त्याचा भंग करा, त्याचं तपोभंग करा. तपोभंग करत असताना एकदा त्याचा तपोभंग झाला की मग तो काही तपश्चर्या त्याची फलित होणार नाही. मात्र या सर्व अप्सरा गेल्या घरी. अनेक प्रकारे त्या अप्सरांनी त्याला भुलवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र अप्सराकडनं तो जो विश्वरूप होता त्याचं तप काही भंग होऊ शकलं नाही. आणि मग शेवटी त्या अपराजितपणे त्या ठिकाणी परत आल्या. आणि परत आल्यानंतर त्यांनी इंद्रदेवाला सांगितलं, म्हणे देवा तुम्ही पाठवलं खरी, पण त्याचा तपोभंग आम्ही काही करू शकलो नाही. मग आता काय करायचं? मग आता इंद्राने स्वतः ठरवलं की जर अप्सरांच्या माध्यमातून याचं तपोबल भंग होत नसेल तर आपण स्वतः गेलं पाहिजे. म्हणून मग स्वतः इंद्रदेव त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी हा विश्वरूप तप करत होता. काय? त्या तप करत असलेल्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये असलेल्या विश्वरूपाला इंद्राने कपटाने ठार मारलं. एवढंच काय, त्याचे तुकडे तुकडे करून त्या सुताराला सांगून त्याचा नायनाट करायला लावला. अशा पद्धतीने त्या विश्वरूपाला ठार करून त्या इंद्राने अशा पद्धतीने घोर कृत्य केलं आणि तो इंद्रपुरीमध्ये निघून गेला. इकडे विश्वरूपाची हत्या झाली आणि त्याच्यामुळे त्याचा जो वडील होता, त्याचा जो बाप होता त्वष्टा, तो त्वष्टा त्या ठिकाणी क्रोधित झालेला आहे की माझ्या मुलाला समाधी अवस्थेमध्ये तप करत असताना, तपश्चर्या करत असताना कपटाने इंद्राने मारलं. त्याचा आपण बदला घेतला पाहिजे. म्हणून तो मंत्राचा होम हवन करून त्या ठिकाणी त्याने अग्निदेवतेतून एक पुरुष असा प्रगट केला. कोणी? त्या त्वष्टाने. आणि तो पुरुष प्रगट केल्यानंतर त्या पुरुषाचं नाव ठेवलं वृत्रासुर. आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी या त्वष्टाने काय केलं? यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञातून एक पुत्र प्राप्त करून घेतला आणि त्याचं नाव होतं वृत्रासुर. त्या वृत्रासुराला त्या त्वष्टाने सांगितलं की इंद्र इतकं निराधमी म्हणजे अधर्मी आहे की त्याने माझ्या मुलाला कपटाने मारलेला आहे, तर आता तू त्याचा नायनाट कर. आणि म्हणून इंद्राच्या या कृत्याने हा वृत्रासुर जो होता तो संतप्त झालेला आहे. तो आता विचार करतोय, इंद्र जिथे मिळेल तिथे मी मारेल, बदला घेईल. आणि मग त्वष्टाची आज्ञा घेतली. त्या वृत्रासुराने रथामध्ये बसला आणि इंद्राचा शोध घेत घेत तो निघालेला आहे. वाटेमध्ये अनेक दैत्य वृत्रासुराला भेटले आणि वृत्रासुर मात्र इंद्र लोकाकडे येत आहे आणि इंद्राला तो मारणार आहे ही बातमी इंद्राला कळली. आणि इंद्र घाबरला. त्याने पाहिलं, अरे आपण ज्याच्या मुलाला मारलं
तो त्वष्टा त्याने यज्ञ यागातून वृत्रासूर नावाचा पुरुष निर्माण केला आणि तो पुरुष वृत्रासूर आपल्याला मारण्यासाठी आपल्या इंद्रनगरीवर धावून येत आहे. तो भयभीत झाला, त्याला स्वतःच्या जीवाची काळजी वाटायला लागली. तो गुरूंचा देवांचे जे गुरु होते बृहस्पती, त्या बृहस्पतीकडे गेला आणि त्या बृहस्पतीला विनवण्या करायला लागला. म्हणे गुरुजी, अशा पद्धतीने माझ्या हातून त्या त्वष्टाच्या मुलाचा वध झालेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी वृत्रासूर माझ्याकडे येत आहे. आता काय करावं? त्यावेळेला गुरुचे देवांचे जे गुरु होते बृहस्पती, त्यांनी त्या इंद्राला सांगितलं, म्हणे इंद्रा, खरं तर असं आहे की समाधीस्थ अवस्थेमध्ये किती शत्रू असला, तो जर तपश्चर्या करत होता तर तपश्चर्या करत असताना त्याला तू ठार मारायला नको पाहिजे होतं, पण तू हे अधर्मी कृत्य केलं. आलं का लक्षात? अशा प्रकारे निरपराध ब्राह्मणाची हत्या करणं याच्यासारखं पाप नाही. काय तू कुठलाही विचार न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे, त्याचं फळ तुला आता भोगावं लागेल. तो जो वृत्रासूर आहे तो तुझ्या वधासाठी येत आहे म्हणे, तो आता सांभाळ. आता इथे मी पण सुद्धा काही करू शकत नाही. आता तो वृत्रासूर जेव्हा इंद्रलोकात यायला लागला त्यावेळेला सगळीकडे वातावरण कसं असं भयभीत झालेलं आहे. सगळे यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे तो वृत्रासूरच्या भीतीने जो तो जीव घेऊन सैरावैरा पळायला लागलेला आहे. इंद्र इकडे जास्त घाबरला. त्याला असं वाटलं की आता वृत्रासूर आपल्याला एकट्याला काही जिवंत ठेवणार नाही. मग इंद्र घाबरल्यामुळे त्याने आता स्वतःचं सैन्य तयार ठेवलं बर का. आणि त्या सैन्यामध्ये त्या इंद्राने वसुगण, रुद्रगण, अश्विद्वय, आदित्यगण, वायुदेव, कुबेरदेव, वरुणदेव सर्व देवांना त्या ठिकाणी तयार केलं, युद्धासाठी सज्ज केलं. आणि मग जेव्हा त्या वृत्रासुराने इंद्रलोकावर स्वारी केली त्यावेळेला इंद्र ऐरावतावर बसून बर का देवांचे गुरु बृहस्पती याला पुढे केलं, सगळ्या देवता गणांना पुढे केलं, सैन्याला पुढे केलं आणि तो युद्धासाठी निघाला. तिकडनं वृत्रासेन आणि इकडनं इंद्र असे दोघं एकमेकाच्या समोर सेना घेऊन युद्धासाठी त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. दोघांमध्ये त्या ठिकाणी महायुद्ध झालं. अनेक प्रकारचे शस्त्र, अस्त्र, गदा, परीघ, नाना प्रकारचे खड्ग त्या युद्धामध्ये खणखणू लागले. युद्धाचं स्वरूप जबरदस्त त्या ठिकाणी. आणि ते सगळं युद्ध पाहिल्यानंतर वृत्रासुराच्या सैन्यांना घाबरून बाकीचे जे वरुणगण होते, देवतागण होते, त्यांनी पाहिलं की देवतागणांच्या मानाने या वृत्रासुराचं जेवढं जे सैन्य आहे तिथे आपल्या देवतागणांचं काही टिकाव लागणार नाही. म्हणून इंद्राच्या मदतीला गेलेले सर्व देवतागण त्या वृत्रासुराचं सैन्य बघितलं आणि ते त्या रणांगणातून पळून गेले. हे पाहिल्यानंतर इंद्राला पण भीती वाटायला लागली, आता माझ्या मदतीला तर कोणीच नाही. आणि मग इंद्राने सुद्धा तिथून पळ काढला आणि मग वृत्रासूर बर का वृत्रासूर त्याने इंद्राचा पराभव केला. असं झालं ना ते, कारण की रणांगणातून जेव्हा इंद्र पळून जायला लागला त्यावेळेला वृत्रासुराने पाहिलं की अरे हा भ्याकड आहे, हा पळाला, आता पळकुटी आहे. मग त्या वृत्रासुराने जणू काही इंद्राचा पराभव केला. आणि हे पाहिल्यानंतर मग तो जो वृत्रासूर होता तो आपल्या वडिलांकडे आला, त्वष्टाकडे आला, ज्याने यज्ञातून त्याला प्रगट केलं होतं. त्याला सांगितलं की मी इंद्राला अशा पद्धतीने पराभूत केलेला आहे. पण त्या त्वष्टाने सांगितलं तू आता पराभूत झाला खरी. वृत्रासूर तो महाकपटी आहे इंद्र, तो भले आता पराभूत झाला असेल म्हणून आता तू निश्चिंत राहू नको. तू त्याच्याकडे लक्ष ठेव, सावधगिरीने तू राहा, तू त्याच्यावर विश्वास टाकू नको. तो महाकपटी आहे इंद्र. आता जरी तो हारलेला असला मात्र तो जिवंत आहे, विसरू नको. त्याच्यामध्ये भेदनीती त्याला चांगल्या प्रकारे कळते. भेदनीती जाणून घेण्यामध्ये तो फार हुशार आहे. काय तर तू एक काम कर, ब्रह्मदेवाची तपश्चर्या कर, ब्रह्मदेवाला
प्रसन्न करून घे आणि इंद्राला ठार मारण्याचा ब्रह्मदेवाकडनं वर प्राप्त करून घे. आणि म्हणून त्वष्टाच्या आज्ञेनुसार वृत्रासूर गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करायला लागला. कशासाठी तपश्चर्या करत होता? इंद्राला ठार मारण्यासाठी. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत असताना त्या तपोबलाने त्या ठिकाणी अनेक प्रकारे त्याचा तपोभंग व्हावा म्हणून इंद्राने अनेक प्रयत्न केले, मात्र त्याचा तपोभंग होऊ शकला नाही. उलट तपोबलाने त्या वृत्रासुराला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की तुला काय वर मागायचं तो मागून घे. आणि मग त्या वृत्रासुराने त्या ब्रह्मदेवाकडनं वर असा मागितला की मला लोखंड, लाकूड अशा कोणत्याच शस्त्राने मला मरण येणार नाही. अशा प्रकारे वर त्या ब्रह्मदेवाने त्या वृत्रासुराला वर दिला. वर प्राप्त केल्यानंतर हा जो वृत्रासुर होता याला असं वाटलं की आता शस्त्र म्हणजे लाकडाचे शस्त्र, लोखंडाची शस्त्र, याच्या पलीकडे शस्त्र कशाची म्हणतात. आलं का लक्षात? याच्याने जर आपला वध होणारच नाही, अशा प्रकारचं जर वर आपल्याला प्राप्त झालेला आहे तर मग तो अत्यंत उन्मत्त झाला. आणि उन्मत्त झाल्यामुळे त्याने स्वर्गावर आक्रमण केलं, देवतागणाने त्याने पराजित केलं, स्वर्गावर राज्य हस्तगत केलं त्याने. स्वर्गात तो राहायला लागला, इंद्रलोकात जायला लागला. इंद्रलोकामधला तो जो इंद्र होता तो विष्णूकडे गेला. आता काय करायचं? ज्या वृत्रासुराने मला आधीच हरवलेलं होतं, मी याच्या रणांगणातून मी अक्षरशः पळून आलो, तोच पुन्हा अशा पद्धतीने ब्रह्मदेवाकडे त्याने तपश्चर्या केली आणि त्याने अशा पद्धतीने वर मागून घेतलेला आहे. आता काय केलं पाहिजे? आणि म्हणून मग इंद्र विष्णूकडे गेला. विष्णूने सांगितलं की आपल्याला जगतजननी जी आहे तिचा आधार घ्यावा लागेल, तिची मदत घ्यावी लागेल. आता तुला जर तुझा स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर आदिमायदी शक्ती माता भगवतीची तुला ध्यानधारणा करावी लागेल. आणि मग त्या ठिकाणी तो आदिमायादी शक्ती माता भगवतीची जिथे ध्यानधारणा करायला लागले विष्णू आणि इंद्र. आणि मग देवी प्रसन्न झाल्यानंतर त्या इंद्राने आणि त्या विष्णूंनी या वृत्रासुराचा सगळा वृत्तांत त्या देवीला सांगितला. काय? त्यावेळेला माता भगवतीने त्या इंद्राला आणि त्या विष्णूला सांगितलं की तो अशा पद्धतीने मरणार नाही, त्याच्यापेक्षा शक्तीने मारण्यापेक्षा त्याला तुम्ही युक्तीने मारा. बर का? शक्तीने मारू नका. प्रत्येक गोष्ट शक्तीनेच होते असं नाही, काही गोष्टी युक्तीने सुद्धा आपल्याला करून घेता येतात. आणि मग असं सांगून माता मात्र अंतर्धान पावली. आणि मग अंतर्धान पावल्यानंतर जेव्हा तो तुमच्याशी लढायला येईल त्यावेळेला मी त्याला बरोबर मोहित करेन. आणि मग वृत्रासुराची तुम्ही संधी साधायची, मैत्रीचा हात पुढे करायचा, बर का? आणि मग त्याला कपटाने मारायचं. तोपर्यंत तो काही मरणार नाही. देवी अंतर्धान पावलेले आहेत. आता वृत्रासुराशी लढाई करून युद्ध करून उपयोगाचं नव्हतं. आदिमायनी शक्तीने सांगितलं की युक्तीने त्याला तुम्ही आता मारा. म्हणून इंद्र आणि विष्णुदेव त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी गेले. अग्नीला समक्ष ठेवलं. त्या वृत्रासुराला सांगितलं की झाली गेली दुश्मनी आता विसरूया, आपण एकमेकाचे आता मित्र होऊया आता याच्यापासून. आणि मग त्या वृत्रासुराने मात्र त्या इंद्रावर विश्वास ठेवला आणि त्याला मित्र बनवलं. मात्र इंद्र जो धूर्त होता, इंद्राला त्याला वधित करायचं असल्यामुळे जरी त्याच्याशी मैत्री केली तरी त्या इंद्राच्या मनामध्ये त्या वृत्रासुराचा वध करायचा होता. माता भगवतीने त्याला सांगितलेलं होतं की तू याला युक्तीने मारायचं आहे, आधी याच्याशी मैत्री करून घे आणि जर नाही मेला तर मग मी तुमच्या मदतीला येईल. बरेच दिवस निघून गेले. इकडे एकदा इंद्र आणि वृत्रासूर मित्र असल्यामुळे दोघं एका बरोबर हातात हात घालून समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत 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 गप्पा गोष्टी करत करत चालले होते.
इंद्राने पाहिलं आता वृत्रासुराजवळ काहीच नाहीये. आलं का लक्षात? वृत्रासुर एकटा आहे. आता याचा आपण इथे खात्मा केला पाहिजे. अशा कपट बुद्धीने संध्याकाळची वेळ होती. समुद्राच्या किनाऱ्यावर हे फिरत असताना बरोबर इंद्राने संधी साधली आणि बरोबर त्या वृत्रासुरावर अशा प्रकारे गदेचा प्रहार केला की त्या गदेच्या प्रहाराने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत असताना पण तो काही मरेना. मग आता काय करावं? गदेचा प्रहार करताना त्याने सांगितलं की आता आपण आदिमाया शक्तीच्या जोरावरच हे सगळं करू शकतो. आपल्या एकट्या गदेने हा मरणार नाही. गदेचा प्रहार केला पण तो काय मेला नाही. म्हणून माता भगवतीला त्याने नामचिंतन सुरू केलं. माता भगवतीचं नामचिंतनाने माता भगवती त्या ठिकाणी शक्ती रूपात प्रगट झाली आणि ती शक्तीच्या रूपात प्रगट होऊन जेव्हा इंद्राने पुन्हा गदेने प्रहार त्या वृत्रासुरावर केला तेव्हा मात्र माता भगवतीच्या कृपा प्रसादाने माता भगवतीच्या प्रेरणेने शक्ती प्राप्त झालेल्या त्या इंद्राकडून त्या वृत्रासुराचा त्या ठिकाणी वध झाला. आणि मग तेव्हापासून त्या देवीला वृत्रनिहंत्री हे नाव पडलं. वृत्रासुराचा वध झाल्यामुळे तेव्हापासून वृत्रनिहंत्री असे त्या नाव पडलं. पुन्हा वृत्रासुराचा वध झाल्यामुळे इकडे त्वष्टा पुन्हा दुःखी झाला. माझा जो स्वतःचा मुलगा होता तो पण इंद्राने मारला. त्याच्यानंतर यज्ञ नारायणातून जो प्रगट करून घेतला वृत्रासूर त्याला पण इंद्राने मारून टाकलं. आणि म्हणून माता इंद्राचं काय करावं म्हणून तो पुन्हा त्याने इंद्राला शाप दिला. जशा माझ्या मुलाचा तू विश्वासघात केला बर का त्याचं तुला फळ भोगावं लागेल. अशा पद्धतीने त्या इंद्राला त्या त्वष्टाने शाप दिलेला आहे. आणि शाप देऊन मग तो त्वष्टा जो होता तो त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी सुमेरू नावाच्या पर्वतावर गेलेला आहे आणि तिथे तो भगवंताची तपश्चर्या करत आहे. अशा पद्धतीने आदिमायादी शक्ती माता भगवतीने त्या वृत्रासुराचा कशा पद्धतीने त्याला वधित केलं. इंद्राने माता भगवतीला कशा पद्धतीने प्रसन्न करून घेतलं आणि गदेच्या प्रहाराने वृत्रासुराचा त्या ठिकाणी वध केला. अशा प्रकारची वृत्रासुराची कथा व्यास मुनींनी त्या जन्मेजयाला सांगितली. ही कथा ऐकल्यानंतर जन्मेजयाला किती कथा ऐकाव्या माता भगवतीच्या अशी एक प्रकारची अपेक्षा त्याची वाढत आहे. आणि मग तो जन्मेजय त्या व्यास मुनींना सांगतो म्हणाले देवा राजा हरिश्चंद्राचं मला आख्यान ऐकायचं आहे. राजा हरिश्चंद्राला सुद्धा माता भगवतीच्या कृपा प्रसादाने गेलेलं राजपाट राजवैभव कशा प्रकारे प्राप्त झालं त्यासाठी माता भगवतीने त्या हरिश्चंद्रावर कशा प्रकारची कृपा केली हे आख्यान हरिश्चंद्र तारामतीचं आख्यान मला ऐकायची इच्छा आहे. ती कृपा करून तुम्ही मला सांगा. आणि मग व्यास म्हणून सांगितलं की राजा हरिश्चंद्राची कथा मी आता तुम्हाला उद्या सांगेन. उद्या आपल्याला ठरलेल्या वेळेवर पुन्हा ही कथा सुरू होईल आणि उद्या राजा हरिश्चंद्र तारामती त्याची आख्यान आपल्याला त्या ठिकाणी खूप सुंदर आख्यान आहे. ती कथा आपल्याला श्रवण करायला मिळेल. मध्येच या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होतो त्याच्यामुळे कथेमध्ये अनेक वेळा व्यत्यय येतो. पण तिथे आमचा नाईलाज आहे. काय ही तांत्रिक अडचण असल्यामुळे आमची इच्छा असूनही या कथेमध्ये व्यत्यय आल्याशिवाय राहतो नाही. काय करणार. चला उद्या आणि परवा 2 दिवस पुन्हा आपल्याला देवी भागवताची कथा श्रवण करायची आहे. ठरलेल्या वेळेवर कथा सुरू होणार आहे. आणि झालेली सेवा आजची माता भगवतीच्या चरणी समर्पित करतो. थोडंसं भजन करूया आणि मग नंतर आरती होईल. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम